श्री स्वामी समर्थ अध्याय 7वा श्री गणेशाय नमः। जय जय श्री निर्गुणा, जय जय श्री सनातना, जय जय श्री अकर्णा, लोकपाल सर्वजा, अक्कलकोटी मालोजी नुकती, समर्थचरणी त्याची भक्ती, स्वहस्त सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडते त्यासी, सवन करते दिवस निसी, हेरा करता अधिका शास्त्रासी, वेदने देऊनी ठेवले त्या समय मुवापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृती भाषेत वेदांतवरी, करुणी लोक उपदेशिता त्यासी अनावे अक्कलकोटी, हेतू पजला नुप्तपोटी, बात करुणी खटबटी, बुवासी शेवटी आणले रात्रंदिवस नुप्त मंदिरात, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने, अंतरी नुप्त बात सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजग्रह होतेस एके दिवशी, सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती किती होते त्यावेळी, पायसी यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीशी, ब्रह्मपत्तताकार काय केल्याने होय निदार, ऐसा ऐकून स्तोर यतिराज हसले, मुखी काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तर वेड्या संन्यासी, भुरळ पडले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाली ब्रह्मचारी आले स्तोर बाहेरी, लोक बोलती हस्योतरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्र ज्ञान येत काही असे ना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातळी आपले तो स्थाने, विकल्प पातळा मनी स्वामीचे तुच्छ मानती, नित्यनेम सारुणी ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशे दोघे जण तेही निद्रास्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटले काही निशी, एक स्वप्न त्याशी, चमत्कार पडेसी, आपल्या अंगावर ऋषिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एकदशी आपणा करीत असे, ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठली लोकरी, बोबडी पडली वेकरी, शब्द एक न बोलावे, जवळे होते ते पारशी, जागृत आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नाचा वृद्ध तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न काय पडती, असो दुसऱ्या दिवशी बुवा आली स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, कदा कदा स्वामी हसले, मग काय बोलले, यतीश्वर ब्रह्मतत्त्वाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितस, तरी स्वप्न देखून ऋषिकाशी काय म्हणून ब्यालीस, तरी हृदय मानतीसो, मग ब्रह्म जानशी कैसे, ब्रह्मपत्तताकार होणे हे नवे सोपे बोलणे, याची लागती कष्ट करणे, फुकट हात नयेची, बुवाप्रती पडली खून, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमानुसार भरले नयन, कंठ झाला सददित, त्या समयीपासून भक्ती चढली स्वामीचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपद योग्य झाले. इथे श्री स्वामीचरित्र सारांत नाना प्रकृती कथा समत सदा परिश्रम भावी भक्त, सप्तम अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्पमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सुखधामा, जय जय श्री परब्रह्मा, जय जय श्री भक्तना विश्रामा, अनंत वेश अनंता, राजे निजाम सरदार, याच्या दप्तरी दप्तदार, राजे राजबहादर, शंकरराव नामक 6 लक्षाचा जागीर, त्याप्रती सकल सुख अनुकूल असती, पण संपत्ती संती काही कमती असे ना, परिपूर्ण कर्म आगाध, त्या लागला ब्रह्मसमद उपाय केला, नानाविधी परिबाधा न सोडी, समस्त बाधा म्हणून चैन न पडे, रात्रंदिन गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुपक भोग कैसे त्यास, निद्रा नैसी रात्रंदिवस, चिंतनळे पोळले, केले किती अनुष्ठान, तैसी ब्रह्म सत्पन्न, बहुसाल दिले दान, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार शोक्यासी, त्रासले ह्या भव्य यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरदासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजोरी कृपा करी न कोण, सोडिल व्याधी पासूनी, ऐसा कोण समर्थ, मग केले एक विचित्र प्रसिद्ध क्षत्र श्री गांगनापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसा लोटले 3 मास, एक रात्री त्याशी स्वप्न दृष्टात झाला, अक्कलकोटी जावे तो, तेथी करावी स्वामी सेवा, यती वसनी भाव धरावा, तेने व्याधी जाईल दूर, तरी ते तेथीच राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्याशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो, हे जाणून हित गोष्ट मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, त्या नगरीची नरनारी कामधंदा करी घरी, स्वामीचरित्र परस्परी प्रेमभाव सांगती, किते प्राप्त स्नान करून पूजा द्रव्य घेऊन अर्पवे समर्थचरणी, जाती असती तोरणे,
इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत सदा परसोम प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोड हा श्री स्वामी चरमस्तु. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टम अध्याय श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नम. घरोघरी स्वामी कीर्ती नित्य होती. ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुनी चित्त बहुत लोक दर्शन येत. अक्कलकोटे नगरात ब्राह्मणशास्त्री वैशाद्रिक शूद्र आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शन येती धावूनी. यात्रेची गर्दी झाली सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पे. किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्षात भासू लागली. असो येसी नगरात शंकराव प्रवेश. आनंदमय झाला चित्त समाधान वाटले. हे होते स्वामी सेवक. त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीत तिच्या हस्ते होते. व्याधी दूर करावी म्हणून विनवी करी स्वामीचरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईना. बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आंदोले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतकी कार्य जरी करशी तरी 10 सहस्र रुपयाशी देईन सत्य वचन. बाई विस्मय झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीत. बाई अनंतीच चित्त. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीच्या बोलले वचन. हे ग्रस्त थोर कुलीन परिपूर्ण कर्म या लागून ब्रह्मसमत पीडितो. तरी आता कृपा करून मुक्ती करावी व्याधीपासून. ऐसे एकांत वरदानी समर्थ तेथून उठले. यवन मशान भूमीत आली यतिराज तोरत. एकंत खाचित निजले छाटी टाकूनी. सेवेकरी शंकरावासी म्हणती लीला करुणी ऐसी. चुकली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकराव त्या दिवशी खाना दिला फकीरासी आणि शेख नुर्ग दर्गासी एक कपणी चढवली. मग काही दिवस लोटता स्वामी राज्य आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंमत. झाला स्वामीराज वैद्य. व्याधी पळे आपणाची. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसमध्ये सोडिले. मग पुन्हा आनंदीशी दर्शनाले. अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदी झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसे केला निधार याचे काय करावे. महाराज आज्ञापित. गावाबाहेर हाय मारवती. तेथे चुने कच्चे निश्चिती मठ तुम्ही बांधावा. आयशाने एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामीचरणी कारभारी करता येईल. सर्वानुमते तेथीच मठ बांधिला. चुने कच्ची कीर्ती शंकरावाची आत्मावर राहिली. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत सदा परसोम भावी भक्त. 9मो अध्याय गोड हा. श्री स्वामीरपमस्तु शुभवतु. श्रीस्तु श्री स्वामी समर्थ.